नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. काही वेळापूर्वीच करमाळा शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारासाठी ही सभा होती. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमके काय मुद्दे मांडले याबाबत आपण चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा करमाळा तालुक्यातील त्यांचा हा दुसरा दौरा होता. या दौऱ्याची दोन वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जो पहिला दौरा होता त्यांचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना येथील मोळी टाकण्याच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांच्या स्टेजवरती आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या रश्मीदीदी बागल व आता महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवसेना च्या धनुष्यबाण या चिन्हावरती रिंगणात उभा असलेले दिग्विजय बागल हे दोघही एकाच वेळी एका स्टेजवरती होते. ज्यावेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सभा झाली त्यावेळेस, आणि आता त्यानंतरची ही दुसरी सभा त्यांची आहे. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा शहराचं नंदनवन करा, मी दिग्विजय बागल यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना मी पूर्ण बळ देत आहे असं आश्वासित केलेलं आहे. हे सांगत असतानाच त्यांनी करमाळा शहरातील जे करमाळा तालुक्यातील जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना देखील त्यांनी स्पर्श केला आणि आपण ते मुद्दे सोडवण्यासाठी कसा प्रयत्न करू हे बाबत त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळा तालुक्यात आले होते, म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने, त्यावेळेस रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचा एक प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याला आपण बळ देणार असल्याचं, ती योजना पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आणि आज देखील तो मुद्दा त्यांनी या सभेत मांडला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात, म्हणजे मागच्या बाजूला जे मैदान आहे तिथे ही सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की रेटेवाडी उपसा सिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती योजना आपण महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण करणार आहोत. ती योजना पूर्ण करण्यासाठी सर्वेचं काम सध्या सुरू आहे आणि त्या सर्वेचं काम सुरू असताना त्याच्यासाठी निधी देखील आपण उपलब्ध केलेला आहे. हे सांगत असतानाच आणखी करमाळा तालुक्यातील जे आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखाने आहेत, हे सहकारी साखर कारखान्यांना आपण मदत करणार आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. बागल गटांना आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्यावरून सतत टीका केली जाते, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज याबाबत भाष्य केलं आणि आपण त्याला मदत करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढलेला आहे. जर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर ही आदिनाथ असेल मकाई असेल, ही दोन्हीही कारखाने बागल गटाच्या ताब्यात होते आणि हे दोन्हीही कारखाने बंद आहेत. त्यावरून सतत त्यांच्यावरती लक्ष केलं जातं आणि आता त्याला मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्याचा कसा परिणाम होणार हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे. बागल गट या विधानसभा निवडणुकीत उभारणार ही सुरुवातीपासून चर्चा होती. काही दिवसापूर्वी बागल गटाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी भाजप सोडत म्हणजे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आणि शिवसेनेची उमेदवारी दिग्विजय बागल यांना मिळाली. त्यानंतर त्यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागला. ही तांत्रिक बाब त्यांनी पूर्ण केली आणि आता ते दिग्विजय बागल हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. याबाबत अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरे जे मुद्दे मांडले त्यामध्ये शेतकरी वीज बिल असेल, त्यानंतर लाडकी बहीण असेल, त्यानंतर वृद्धांना जी मोफत एसटी बस सेवा सुरू केली त्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या राज्य स्तरावरच्या जी योजना आहेत त्याबाबत त्यांनी येथे उहापोह केला आणि या योजना आपण राबवत आहोत. लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्यांनी टीका केली. ही योजना बंद करण्यासाठी काही लोक कोर्टात गेले होते, त्यांना कोर्टाने देखील फटकारलं असं त्यांनी म्हणत महाविकास आघाडीवरती टीका केलेली आहे. हे सांगत असताना करमाळा शहराचं नंदनवन करा, मी दिग्विजय बागल यांना पूर्ण ताकद देत आहे असं त्यांनी सांगितलं. एकूण सभेमध्ये दिग्विजय बागल यांचा त्यांनी 3 ते 4 वेळा उल्लेख केला, मी त्यांना बळ देत आहे असं सांगितलं.
हा उल्लेख करत असताना त्यांनी मंगेश चिवटे यांचा देखील त्यांनी भाषणात उल्लेख केला. ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळा शहरात येतील आणि येणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या, तेव्हापासून बागलगटामध्ये उत्साह वाढलेला होता. सभा सुरू होण्याच्या काही कालावधीपूर्वी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याच्या आधी एक 5 ते 10 मिनिटापूर्वी पाठीमागचा जो बाजू होती ती पूर्ण रिकामी होती. मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, मंचावरती आले, स्टेजवरती आले, त्यावेळेस पाठीमागे देखील गर्दी झाली होती. सुरुवातीला असं वाटत होते की या सभेला गर्दी होईल की नाही अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस आले त्यावेळेस तिथे गर्दी झाली. बागलगट हा करमाळा तालुक्यातील प्रमुख राजकीय गट आहे. करमाळा तालुक्यात गटातटाचं राजकारण जास्त चालतं. करमाळा शहरात जगताप गट असेल, शिंदे गट असेल, पाटील गट असेल आणि बागलगट हे पारंपरिक एकमेकाशी विरोधी गट आहेत. विधानसभेच्या निमित्ताने या निवडणुकीत जगताप गटाने शिंदेची साथ सोडून पाटील गटाला साथ दिलेली आहे. पाटील हे सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पाटील हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी एकनाथ शिंदेंना सोडलेलं होतं. शिंदे ज्यावेळेस गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. मात्र सध्या त्यांनी शिवसेना सोडलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ही जी सभा झाली ती खूप वेगळी सभा झाली, वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सभा होती. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंही सांगितलं की लोकसभेला जी गफलत झाली ती आता गफलत होऊ देऊ नका, पूर्ण ताकदीनं काम करा, असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत येथे महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत झाली होती. मात्र निवडणूक जाहीर झाल्यापासून आणि उमेदवारी सुरू ज्यावेळी जाहीर झाली, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं होतं, तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात एक लाट तयार झाली होती. जनमानसाने ही निवडणूक हातात घेतली असं बोललं जात होतं. त्याचा फटका महायुतीला बसला होता. आत्ताच्या घडीला जर आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे, महायुतीचं पुन्हा सरकार आणायचं असेल तर सर्वांनी ताकदीनं काम करा, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं रिटेवाडी, आदिनाथ, मकाई या योजनांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा त्यांच्या बोलण्यातून आला, ते असं म्हणाले की मी ज्या वेळेस मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला 50 आमदारांनी पाठिंबा दिला. म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि धनुष्यबाण ह्या जी 2 शिवसेना होत्या त्याच्यातील 50 आमदारांनी मला पाठिंबा दिला. मी कार्यकर्त्यांना मानणार आहे. सीएम या शब्दाचा अर्थ मी मुख्यमंत्री या अर्थाने घेत नाही तर कॉमन मॅन म्हणून मी घेतो, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आणि प्रत्येक मतदारसंघात मी विकास करण्यासाठी भरघोस असा निधी दिलेला आहे. कोणाला 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी असा मी निधी दिलेला आहे, असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलेलं आहे. अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी 3490 कोटीचा निधी आणला असं सांगितलं जातं. त्यांच्याकडून याबाबत वारंवार उल्लेख केला जातो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काही दिवसांपूर्वी करमाळ्यात आले होते तेव्हा त्यांनी याचा उल्लेख केलेला होता. मी आमदार संजय मामा शिंदे यांना 3090 कोटी हा निधी दिला असा त्यांनी उल्लेख केलेला होता. मात्र या निधीवरून त्यांच्यावर टीका केली जात होती. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मी कसा निधी दिला, आमदार संजय मामा शिंदे यांचं या ठिकाणी नाव घेतलं नाही. मात्र मी प्रत्येक मतदारसंघात 1000, 2000, 3000 कोटी पर्यंत निधी दिला असं यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यामुळे एक प्रकारे आमदार संजय मामा शिंदे यांना देखील ही एक क्लीन चिट दिली आहे का असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. जर करमाळ्याचा जर विकास करायचा असेल तर महायुती शिवसेनेला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आज त्यांच्या जी सभेला गर्दी होती या गर्दीचं रूपांतर दिग्विजय बागल यांना विजय करण्यासाठी मतात रूपांतर होणार का हा देखील मुद्दा आहे. याचा कसा परिणाम होणार हे देखील पाहावं लागणार आहे. कारण महायुतीमध्येच असलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे देखील सध्या भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच
अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचे घोषणा केलेली आहे. अधिकृत घोषणा काही दिवसात होणार आहे. आणि त्या निमित्ताने जर महायुतीचा उमेदवार इथे आणायचा असेल तर कशी गणित आखली जातील हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.